एक धनवान जवान अधिकारी। एक दिवस एक धनवान जवान अधिकारी येशूच्या पाशी येऊन विचारू लागला, हे उत्तम गुरुजी, अनंत जीवन मिळण्यासाठी मले काय करावे लागणार? तेव्हा येशूने त्याले म्हटलं, तू मले उत्तम काऊन म्हणतो? एकच उत्तम हाय, तो फक्त देव हाय. पण तुले अनंत जीवन मिळवायचे हाय तर तू देवाच्या नियमशास्त्राचे पालन कर. मले कोणत्या आज्ञेचे पालन करायची आवश्यकता आहे? त्यानं विचारलं. तेव्हा येशूने उत्तर दिलं, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटे बोलू नको, आपल्या मायबापाचा आदर कर आणि आपल्या शेजाऱ्यावर आपल्याच सारखे प्रेम कर. पण त्या जवान माणसाने म्हटलं, मी लहानपणापासूनच ह्या सगळ्या आज्ञा मानत आलो आहे. मले सर्व काळ जगण्यासाठी आणखी काय करण्याची गरज आहे? तेव्हा येशूने त्याच्या इकडे पाहिलं आणि त्याच्यावर प्रेम केलं. येशूनं उत्तर दिलं, जर तुले सिद्ध व्हायचं आहे तर जाऊन आपलं सगळं काही विकून टाक आणि ते धन गरिबाईले वाटून दे आणि तुले स्वर्गात धन मिळेल. मग येऊन मायाल्या मांग चालू लाग. जेव्हा येशूनं म्हटलं तेव्हा त्या जवान माणसाने ऐकले आणि तो खूप निराश झाला, काऊन की तो खूप धनवान होता आणि त्याले आपली संपत्ती देण्याची इच्छा नाही होती. म्हणून तो मांग फिरून येशूच्या पासून चालला गेला. तेव्हा येशूने आपल्या शिष्याले म्हटलं, देवाच्या राज्यात धनवान लोकायले जाणे खूप कठीण आहे. हो, एका धनवान माणसाले देवाच्या राज्यात प्रवेश करण्याच्या तुलनेत कोण्या उठाले तुईच्या क्षेत्रातून जाणे हे सोपे आहे. जेव्हा येशूनं म्हटलं तेव्हा शिष्यानं ऐकलं आणि ते चकित झाले. तेव्हा त्यानं म्हटलं, जर हे असं आहे तर देव कोणाले वाचवणार? येशूने शिष्याच्या इकडे पाहिलं आणि म्हटलं, लोकाईले स्वतःचे तारण करणे अशक्य आहे, पण देवाच्यासाठी सगळं काही शक्य आहे. पत्रसने येशूले म्हटलं, आम्ही शिष्य आपलं सगळं काही सोडून तुयाल्या मागं आलो आहे, तर आम्हाले प्रतिफळ काय मिळणार? तेव्हा येशूने उत्तर दिले, हरेक जण ज्याने मायासाठी घरदार, भाऊ बहीण, मायबाप, लेकरं अन संपत्तीले सोडले आहे, तो यापेक्षाही 100 गुणा जास्त मिळवणार आणि अनंत जीवनाले पण मिळवणार. पण बरेचसे जे पहिले होते ते शेवटचे होतील आणि खूप सारे जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.